Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित यामधील जे पहिले प्रकरण आहे संख्याज्ञान, त्यामध्ये जो उपघटक आहे पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे यावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. फक्त विद्यार्थ्यांना हजारपर्यंत संख्या येणं अपेक्षित आहे. ही जी एक्झरसाइज आहे ते सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी गोष्ट येणं अपेक्षित आहे. सर्वप्रथम आपण त्यावर भर देऊया आणि नंतर व्यवसायाला सुरुवात करूया. पहा, तुमच्यासमोर मी एकक, दशक, शतक आणि हजार अशी नावे लिहिलेली आहेत. त्यालाच इंग्लिशमध्ये युनिट, टेन्स, 100 आणि 1000 असं म्हणतात. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एक लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रत्येक प्लेसला म्हणजे प्रत्येक स्थानावरती किती शून्य आहेत याची कल्पना असेल तर ही एक्झरसाइज अतिशय तुम्हाला सोपी जाणार आहे. बघा, आपण उदाहरण म्हणून 1 हा अंक घेतलेला आहे. एककाला 1 हा एकच असतो. कोणतीही संख्या घ्या, एककाची किंमत ही तीच संख्या असते. म्हणून 1 आहे म्हणून 1 लिहिला, एककावर एकही शून्य नसतो. दशकावरती 1 आहे म्हणून 1 लिहिला, दशकाचा 1 शून्य. तसंच शतकाला 2 शून्य असतात आणि हजाराला 3 शून्य असतात. म्हणजे इथून पुढे दशक हा शब्द आला की तुमच्या डोक्यामध्ये 1 शून्य आला पाहिजे, शतक आला की 2 शून्य आणि हजार आला की 3 शून्य. ही संकल्पना तुम्ही डोक्यामध्ये थोडीशी समजून घ्या. आता आपण व्यवसायाला सुरुवात करूया. अतिशय सोपा व्यवसाय आहे हा, पण थोडंसं आपण चेंज करूया. 5000 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा, ऑप्शनमध्ये 5000 असं फक्त वाचायचं. इथं आहे 550 5000 500. इथं आहे ऑप्शन नंबर 3 वरती आहे 5000. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 4000 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता 4000, हजारावरती किती शून्य सांगितले मी तुम्हाला? 3 शून्य सांगितलेले आहेत. म्हणजे 4 आहे म्हणून 4 आणि त्याच्यावरती 3 शून्य अशी संख्या कुठे आहे बघा? 4वरती 3 शून्य ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 500 अधिक 500 ही बेरीज अक्षरात कशी लिहाल? आता तुम्हाला माहिती 500 आणि 500 किती होतात? 1000 होतात. मग 1000 हे अक्षरात कुठं लिहिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, 500 500 नाही आहे, 1000 हे तर लिहिलेलं आहे. इथं तुम्हाला फसवण्यासाठी बघा, इथं 1000 दिलेलं आहे, परंतु ही 1000 ही अंकामध्ये संख्या लिहिलेली आहे आणि पुढे आहे 130. असं काय आपण लिहित नाही. इथे प्रश्न नीट वाचा बघा, अक्षरात कशी लिहाल? मग अक्षरात कुठं लिहिलेलं आहे बघा, इथं 1000. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आहे. इथं फसायचं नाही. इथं 1000 जरी असलं तरी हे अंकामध्ये आहे, त्यामुळे प्रश्न आपण नीट वाचायचा आहे. सो प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 900 अधिक 100 ही बेरीज किती येईल? आता 900 मध्ये 100 मिळवले तर किती होतात? 1000 होतात. मग 1000 कुठे आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे. पहिला ऑप्शन दिला आहे 9100 आहे का? नाही. दुसरा ऑप्शन दिला आहे 1000, पुढे दिलेला आहे 1900 आणि पुढे 10000 दिलेलं आहे. मग आपल्याला किती पाहिजे? 1000. म्हणजे चौथ्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पाचवा बघा, 8000 ही संख्या अक्षरात लिहा. आता 8000 एवढं शोधायचं आहे आणि ते सोपं आहे, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घालवणार नाही. इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये 8000 व्यवस्थित लिहिलेलं आहे. सो पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. सव्वा बघा, 100 दशक बरोबर किती एकक? हे थोडंसं आपण सॉल्व्ह करूया. 100 दशक हे पहा, त्यासाठी मी सुरुवातीचा जो सेटअप आहे तो थोडासा तुमच्या नजरेसमोर ठेवा. दशक म्हणजे किती शून्य? एकच शून्य आणि एककावरती कोणताही शून्य नसतो. आणि प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला की 100 दशक बरोबर
किती एकक? आता इथं अतिशय सोपं आहे बघा. 100 आहे म्हणून 100 लिहायचा आणि दशकाला किती शून्य असतो? 1 शून्य असतो. मग दशक हे जे नाव लिहिलेलं आहे त्याच्या खाली फक्त 1 शून्य लिहायचा आणि पुढे काय किती एकक? एककाला एकही शून्य नसतो. त्याच्यामुळे जी संख्या तयार झाली तेच आपलं उत्तर. किती संख्या तयार झाली? 1000. मग 1000 फक्त आपल्याला शोधायचं आहे. 1000 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा 7वा. 7 सहस्र ही संख्या अंकात लिहा. आता सहस्र म्हणजे 1000. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं त्यांना? 7000 ही संख्या अंकात लिहा किंवा इंग्लिशमध्ये 7000 अशा पद्धतीने. आता 7000. 7000 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो 7चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 8वा पहा. 4000 या संख्येत 4ची स्थानिक किंमत किती? आता 4ची स्थानिक किंमत 4 कोणत्या प्लेसला आहे बघा इथं? एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे 4 कुठे आहे इथं? 1000 प्लेसला आहे इथे 4. ओके. आणि त्याच्या पुढे किती घर आहेत बघा इथं? 1 2 3. इथं बघा 1 2 3 म्हणजे आपण 3 शून्य दिले. मग 4ची किंमत 4000च होणार आहे. मग 4000 ऑप्शन कुठे आहे? 8वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता तुम्ही तिसरीला आहात त्यामुळे 1000 प्लेसची किंमत ही त्याच्यापुढे 3 शून्य असतात आणि 100 प्लेसला जर असेल तर 2 शून्य असतात आणि टेन्सला असेल म्हणजे शतकाला असेल तर त्याच्यापुढे एकच शून्य असतं. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे तिथे जास्त वेळ घालवायची गरज नाही आहे. पुढे बघा 80 शतक बरोबर किती? आता 80 शतक बरोबर किती असा प्रश्न आहे. याच्यासाठी हा सेटअप तुमच्या नजरेसमोर आहे बघा. 80 शतक बरोबर किती? आता 80 आहे म्हणून 80 ही संख्या लिहायची आहे आणि शतकावर किती शून्य असतात? 2 शून्य असतात. पण ते 2 शून्य फक्त इथं लिहायचे आहेत. संख्या किती तयार झाली? 8000. मग 8000 ऑप्शन शोधायचं आपल्याला. 8000 ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे 10वा बघा. 9000 ही संख्या अंकात लिहा. अतिशय सोपं आहे. 9000 9वरती 3 शून्य ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 11वा बघा. 7000 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य प्रकारे लिहिलेली आहे? आता इथे बघा, ज्यावेळेस असे ऑप्शन दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला प्रत्येक ऑप्शन हा चेक करावा लागतो. त्यामुळे आता हा सेटअप मी प्रत्येक वेळेस लक्षात तुमच्यासमोर ठेवत नाही. फक्त दशकाला 1 शून्य, शतकाला 2 आणि हजाराला 3 शून्य हे तुमच्या आता पाठ झालेलं असेल. ठीक आहे. चला आता आपण पान फिरवून हे सगळे ऑप्शन चेक करूया. 7000 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य प्रकारे लिहिलेली आहे? इथे आहे बघा 7000 असं आपण लिहितो, त्याच्यामुळे अ हा योग्य आहे. पुढे बघा 70 शतक, ब जो आहे 70 शतक म्हणजे 70 शतक आणि आपलं टार्गेट काय आहे की 7000 ही संख्या तयार झाली पाहिजे. 70 आहे म्हणून 70 लिहिला आणि शतकावर किती शून्य असतात? 100 आठवा 2 शून्य असतात. म्हणजे शतकाचे 2 शून्य आपण दिले, संख्या तयार झाली 7000 म्हणजे सेम टू सेम संख्या तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ब सुद्धा बरोबर आहे. आता ऑप्शन क काय? 700 दशक. आपण 700 अंकात लिहिला आणि त्याच्या पुढे दशक हा शब्द लिहिला आणि तुम्हाला माहिती आहे 700 म्हणून 700 लिहिलं आणि दशकावरती किती शून्य असतो? 1 शून्य असतो. म्हणजे दशक या शब्दाचा 1 शून्य आपण लिहिला. संख्या पुन्हा 7000 तयार झाली म्हणजे ऑप्शन क सुद्धा बरोबर आहे. पुढे बघा 700 एकक. किती? 700 एकक. आता 700 म्हणून 700 लिहिले, एककावर शून्य असतो का? नाही. त्याच्यामुळे ही संख्या 700च तयार होणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत. ड काय बरोबर नाहीये. त्याच्यामुळं अ, ब, क हे कुठे आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. फक्त अ, ब आणि क योग्य. त्याच्यामुळे 11वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे. पुढे 12वा बघा.
खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता चुकीची जोडी आपल्याला शोधायची. आता आपण बरोबरची जोडी शोधलेली. आता आपण काय शोधूया? चुकीची जोडी शोधूया. 4000, परंतु इथं काय लिहिलं आहे? 40,000. त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. आणि आपल्याला अयोग्य जोडी शोधायला सांगितलेली आहे. म्हणजे तर आपल्याला सापडलेला आहे. ब जो आहे बघा 1000 आणि इथे लिहिले 1000, त्याच्यामुळं ब बरोबर आहे. क बघा 5000 आणि इथे लिहिले 5 सहस्र. सहस्र म्हणजेच 1000, म्हणजे क हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. ड बघा 2000 आणि पुढं काय लिहिले 200 दशक. बघा 2000 आणि पुढं काय लिहिले 200 दशक. 200चा 200 लिहिला आणि दशक म्हणजे किती शून्य असतो? 1, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला काय शोधायचं आहे? अयोग्य जोडी कोणती? फक्त हीच आपल्याला अयोग्य जोडी सापडलेली आहे. मग फक्त कुठे आहे ऑप्शनमध्ये? तर तो आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. फक्त म्हणजे 12चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला पुढे आपण जाऊया. 3000 एकक बरोबर किती दशक? कोरपण आपण घेऊया. 3000 एकक बरोबर किती दशक? बघा अतिशय सोपं आहे. 3000 एकक बरोबर किती दशक? ओके, लगेच तुमच्या डोक्यात फटकन यायला पाहिजे. दशकावरती 1 0 असतो. ठीक आहे. 3000 एकक ही संख्या जर आपण इथं लिहिली 3000, ओके, आता त्याला दशक बनवायचं आहे. म्हणजे दशकाचा 1 0 फक्त इथं आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे संख्या काय तयार झाली बघा 300 दशक. आता ही संख्या ही कसं? तर बघा 300 आहे म्हणून 300 आपण लिहिलं आणि दशकावर किती शून्य असतो? 1, म्हणजे बघा 3000 संख्या तयार झाली. इथं पण 3000 संख्या झाली. ओके, म्हणजे एककाकडून दशकाकडे जाताना, म्हणजे तो पहिला जो सेटअप आहे तो लक्षात घ्या. एककाकडून मोठ्या संख्येकडे जाताना आपण शून्य वाढवतो आणि इकडं मोठ्या हजाराकडून, शतकाकडून, दशकाकडून एककाकडे म्हणजे उजवीकडे येताना आपण 1 1 0 काय करतो? 1 1 0 आपण इथे कमी होतो. त्या पद्धतीने इकडे बघा आपल्याला 3000 एकक म्हणजे किती दशक? यातला 1 0 जर आपण कट केला आणि त्याच्या पुढे दशक नाव दिलं, म्हणजे शून्य एका शून्याला नावच काय? दशक आहे. आणि तो जर आपण इथं दिला तर संख्या किती तयार झाली? 300. सो 3000 एकक बरोबर 300 दशक. ठीक आहे. तर 13व्याचं उत्तर काय सापडलेलं आपल्याला? 13व्याचं उत्तर 13व्याचे पण पूर्ण ऑप्शन आपल्याला शोधायचे आहेत. सॉरी, शोधूया. आपलं किती उत्तर आले? 300 दशक. बघा इथं मध्ये काय दिलेलं आहे? 30, तर हे काय बरोबर नाही आहे. ब मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 300, म्हणजे आपलं उत्तर 300 आलेलं आहे. पुढचं ऑप्शन शोधूया. 3000 दशक होणार नाही, कारण 3000 म्हणून 3000 लिहिलं आणि परत 1 0 वाढवला तर ते चुकीचं होईल. 3 दशक होणार नाहीये, म्हणजे फक्त 300 उत्तर पाहिजे आणि ते कुठे आहे? ऑप्शन नंबर ब मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर ब इज द राईट आन्सर येणार आहे 13व्याचं. ब कुठे आहे मग? फक्त ब. 13व्याचं उत्तर ऑप्शन नंबर ब हे योग्य आहे. 14वा बघूया आपण. $425 अधिक 575 ही बेरीज किती येईल? आता ही जर तुम्ही बेरीज केली 425 अधिक 575 जर ही बेरीज केली तर ही बेरीज किती येते बघा? 5 आणि 5 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 हातचा आला 1 आणि 1000 अशी बेरीज येते. मग कुठे कुठे ऑप्शन आहेत? 1000. तर पहिला ऑप्शन आहे 1000, म्हणजे हा बरोबर आहे. दुसरा 10 दशक. 10 आहे म्हणून 10 लिहिला आणि दशकाचं 1 0, ही संख्या 100 तयार झाली, म्हणजे ही बरोबर नाही आहे. 1000 शतक.
आता 1000 आहे म्हणून जर 1000 लिहिला आणि त्याच्या पुढे शतकाचे 2 शून्य दिले तर ही वेगळीच संख्या तयार होते, 1000 तयार होत नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. पुढे बघा 100 दशक. 100 आहे म्हणून आपण 100 लिहिला आणि दशकाचा 1 शून्य दिला म्हणजे ही संख्या 1000 तयार होते. म्हणजे अ आणि ड बरोबर आहे. अ आणि ड कुठे आहे तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. 14चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 15 बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील गणिताचे उत्तर 6 सहस्र येईल? 6 सहस्र म्हणजे 6000 उत्तर येईल. तर 6000 उत्तर कुठे कुठे येते बघा, हे सोपं आहे, तोंडी सुद्धा येईल आपल्याला. 600 अधिक 0 600 होणार आहे म्हणजे हे येणार नाहीये. 600 अधिक 5400, 5400 मध्ये जर 600 आपण मिळवले तर बेरीज जर तुम्ही केली तर याची बेरीज 6000 येते म्हणजे ब बरोबर आहे. 6000 अधिक 60 ही संख्या मोठी होणार आहे, 6060 होणार आहे. 6000 वजा 0 म्हणजे 6000 येणार आहे. म्हणजे ब आणि ड मध्ये 6 सहस्र म्हणजे किंवा 6000 हे उत्तर येणार आहे. म्हणजे फक्त ब आणि फक्त ड कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर तो कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. फक्त ब आणि ड. 15चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण 16व्यावरती जाणार आहोत. थोडंसं आपण सेट करून घेऊया पान. पहा 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी किती पर्यायातील संख्या पूर्ण हजारात लिहिलेल्या आहेत? म्हणजे पूर्ण हजार म्हणजे त्याच्यावरती 3 शून्य आहेत हे फक्त आपल्याला शोधायचं आहे. 3 सहस्र ही संख्या कसं लिहिणार आपण? 3 सहस्र म्हणजे 3000. 3 सहस्र म्हणजे काय? 3000 म्हणजे ही संख्या पूर्ण हजारात आहे. म्हणजे अ तर बरोबर आहे. पुढे 9000. 9000 ही पूर्ण संख्या आहे बघा, ही पूर्ण हजारात आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. 700 दशक. 700 म्हणून 700 लिहिला, दशकाचा 1 शून्य लिहिला, ही संख्या सुद्धा पूर्ण हजारात आहे. आणि जो ड आहे 4 शतक, 4 आहे म्हणून 4 शतकाचे 2 शून्य लिहिले, ही संख्या 400 झाली, हजारात झालेली नाहीये. म्हणजे अ ब क हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय विचारले आहे, खालीलपैकी किती पर्यायातील संख्या पूर्ण हजारात आहे? म्हणजे किती पर्यायातील? 1 2 3 म्हणजे एकूण 3 पर्यायामध्ये ही संख्या पूर्ण हजारात लिहिलेली आहे. मग 3 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. तो 16चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता जो 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येच्या एकक, दशक व शतक स्थानी 0 हा अंक येईल? म्हणजे एककाला, दशकाला आणि शतकाच्या स्थानी 0 हा अंक येईल. म्हणजेच काय की 4 अंकी संख्या कुठे तयार होईल, असा इतका सिंपल प्रश्न आहे बघा इथं. अ ऑप्शन बघा, 200 दशक. 200 आहे म्हणून 200 लिहिलं, दशकाचा 1 शून्य लिहिला, संख्या किती तयार झाली? 2000. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक त्यांनी 0 झाला म्हणजे हा अ तर बरोबर आहे. पुढे बघा 5 शतक. 5 आहे म्हणून 5 शतकाचे 2 शून्य लिहिले, किती संख्या तयार झाली? 3च अंकी संख्या तयार झाली. एकक आणि दशकाला 0, शतकाला नाही आहे, त्याच्यामुळं हा ऑप्शन चुकीचा आहे. 1000. 1000मध्ये एकक, दशक, शतक स्थानी 0 आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि ड आहे 7 सहस्र. 7 आहे म्हणून 7 सहस्र म्हणजेच हजार, म्हणजे 7000 ही संख्या आहे. एकक, दशक, शतकाला 0 आहे. त्याच्यामुळे अ, क आणि ड हे ऑप्शन योग्य आहेत. आणि अ, क आणि ड हे कुठे आहेत? फक्त अ, क आणि ड योग्य हे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. तो 17चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. अतिशय सोपी एक्झरसाइज होती ही. फक्त पुनश्च सांगतो, दशक या शब्दाला 1 शून्य, शतक या शब्दाला 2 शून्य आणि हजार या शब्दाला 3 शून्य. ही संकल्पना जर तुम्हाला कळली तरी पूर्ण एक्झरसाइज अतिशय सोपी जाईल आणि यावरील एकही मार्क तुमचा जाणार नाही. आशा करतो की हा व्हिडिओ आणि यातील सर्व संकल्पना तुम्हाला छानपैकी समजलेली असेल. तर तुम्ही चॅनलला ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली येतील. जो पुढचा टॉपिक आहे 3 अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत, याच्यावर आधारित जो व्यवसाय आहे तोही अतिशय सोपा आहे. तर पुढच्या सिरीजमध्ये हा व्यवसायसुद्धा आपण घेऊन तुम्हाला पाठवणार आहोत.
धन्यवाद.